नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण बघणार आहोत एक अतिशय महत्त्वाचे मोस्ट टाइमपी जी केचे प्रश्न, जे की आपल्याला ग्रुप डीची या ठिकाणी एक्झाम आहे रविवारी। तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे। क्विक रिव्हिजन आपण यामध्ये घेणार आहोत। तुमचे गट ड आहे, त्यानंतर तुमची जेडपीची एक्झाम आहे, पोलीस भरती आहे किंवा कुठलीही एक्झाम असो, त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहे। यामध्ये मोस्ट टाइमपी जी केचे प्रश्न जे की बऱ्याच वेळा आपल्याला विचारले जातात। तर आजचा मुद्दा आहे आपला जी केमधील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण इतिहासावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत। तर अशा प्रकारे आपण, कारण तुम्हाला जी केमध्ये मिक्सअप प्रश्न विचारले जातात, तर या प्रकारे आपण सर्व तुमचे एक एक पार्ट्स जो आहे तो कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये कसाही प्रश्न विचारला तर आपल्याला यायला हवा। तर यामध्ये बघा, महत्त्वाचे काही प्रश्न असणार आहेत, तर ते प्रश्न आपण यामध्ये घेतलेले आहेत। तर त्याच प्रश्नांचा आपण आढावा घेणार आहोत। तुमचं कुठलं अपडेट असेल ते आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं आणि कंटिन्यूस सिरीज आपल्या चालू आहे। 250च्या वरती व्हिडिओ आपले झालेले आहेत। गट ड साठी अतिशय महत्त्वाचे व्हिडिओ आहे मित्रांनो, सर्व जीवनसत्व यावर व्हिडिओ बनवलेले आहेत। तर स्पेशल व्हिडिओ देखील आहे, तुमच्या प्रश्नपत्रिका आहे, पूर्ण 100 प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका। तर असे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे। जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलला व्हिजिट देऊन एकदा बघून घ्यायचं आहे। चला तर मग आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजचा पहिला प्रश्न आहे आपला। आजचा पहिला प्रश्न आहे की पुणे करारानुसार प्रांतिक कायदे मंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आल्या? तर पुणे करारानुसार प्रांतिक कायदे मंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या? बघा, आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्यापैकी मी काय आहे, योग्य ऑप्शन जे आहे ना तेच घेणार आहे, जेणेकरून हा प्रश्न जर तुम्ही एक्झामला वाचला तर त्यासोबत तुम्हाला तो आकडा किंवा ते आन्सर आहे ते आठवायला हवं। बाकी 4 तुम्हाला वाचायचे असेल तर मनात तुम्ही वाचू शकता, पण त्यापैकी जे योग्य आहे ते मी सांगणार आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्याला हे वाचताना आपण कोणतं सांगितलेलं होतं। तर यामध्ये काय आहे बघा, की पुणे करारानुसार प्रांतिक कायदे मंडळात दलितांसाठी किती जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या। तर थोडा वेळ तुम्हाला दिला जातो मित्रांनो, त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, एक ऑप्शन सिलेक्ट करायचे मनामध्ये, किती तुमचे बरोबर येतात हे तुम्हाला या ठिकाणी समजेल। तर तो होता बघा ऑप्शन क्रमांक बी, 148। तर किती जागा होत्या? 148 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या होत्या। पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2, चुकीचा पर्याय निवडा। तर यामध्ये आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे। 4 ऑप्शन दिलेले आहेत। पहिला आहे की भारतीय काँग्रेसची स्थापना 1984, त्यानंतर दादाभाई नौरोजी संपत्ती वाहनाचा सिद्धांत, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि दिलेले सर्व। तर यामध्ये काय येईल? मग चुकीचा पर्याय असेल ऑप्शन क्रमांक ए, भारतीय काँग्रेसची स्थापना 1984 हे चुकीचं आहे। तर भारतीय काँग्रेसची स्थापना जी झालेली आहे ती झालेली आहे बघा 28 डिसेंबर 1985। 28 डिसेंबर 1985 या दिवशी जे आहे ते भारतीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे, म्हणून हा पहिलाच पर्याय आपल्या या ठिकाणी चुकीचा आहे। पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3 असेल आपला, की आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली? तर आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली? IMP प्रश्न आहे। बऱ्याच वेळा पोलीस भरतीला विचारला गेलेला आहे, तुम्हाला आरोग्य विभागामध्ये देखील विचारला आहे। तर आशिया खंडातील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली आपल्याला विचारलेला आहे। त्याचं उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक बी, भारत देश। म्हणजे आपल्या देशात जे आहे ते आशिया खंडातील पहिली रेल्वे धावलेली होती। पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 4 आहे आपला, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर डिप्रेस क्लास मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? यापैकी 4 ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं आहे। बघा, प्रत्येकाने कोणत्या ना कोणत्या याची स्थापना केलेली आहे। या स्थापनावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो, जसं ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, आता विचारलेलं आहे डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केली। तर या सर्व जे आहे ते तुम्ही बघून घ्यायचे आहे एक वेळा। तर काय आहे, डिप्रेस क्लास मिशनची स्थापना कोणी केलेली आहे? खाली बघा ऑप्शन क्रमांक डी आहे, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली आहे। प्रश्न क्रमांक 5 होईल आपला, ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना खालीलपैकी कोठे करण्यात आली होती? तर ब्रिटिश भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती प्रथम कोठे करण्यात आलेली होती? बघा, 4 शहरांची नावं आपल्यासमोर आहेत, त्यापैकी कोणतं आहे मग? तर त्यापैकी होईल बघा ऑप्शन क्रमांक डी, कलकत्ता। तर ब्रिटिश भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कलकत्ता येथे करण्यात आलेली होती। पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। प्रश्न क्रमांक 6 आहे आपला, शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी धार्मिक संस्था खालीलपैकी कोणती होती?
तर शुद्धीकरणाची मोहीम चालवणारी जी धार्मिक संस्था होती ही खालीलपैकी कोणती होती बघा. तर 4 ऑप्शन आहे आपल्यापुढे. तर कोणती अशी संस्था होती की जे शुद्धीकरण करत होते, म्हणजे काय, जे ट्रान्सफर झालेले आहे त्यांचं. तर बघा कोणता आहे ऑप्शन क्रमांक डी, आर्य समाज. कोणता होता? आर्य समाज. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. तर भारतीय प्रशासनातील ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला? भारतीय प्रशासनातील ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम कोणता कायदा केला होता? तर कोणता कायदा केला होता बघा. तर खाली काही ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर यामध्ये आहे बघा आपलं ऑप्शन क्रमांक बी, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. द रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. रेग्युलेटिंग ॲक्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर भारतीय प्रशासनातील ब्रिटिश पार्लमेंटने हस्तक्षेप करण्यासाठी सर्वप्रथम रेग्युलेटिंग ॲक्ट हा या ठिकाणी कायदा केला होता. प्रश्न क्रमांक 8 होईल आपला. अंधार कोठडीच्या घटनेत कोणाची जीवितहानी झाली होती? तर अंधार कोठडीच्या घटनेमध्ये कोणाची जीवितहानी या ठिकाणी झालेली होती? बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर अंधार कोठडीमध्ये कशाची जीवितहानी झालेली होती बघा. ऑप्शन 4 दिलेले आहेत. तर त्याचं आहे बघा ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज युद्ध कैदी. तर अंधारी कोठडीमध्ये इंग्रज युद्ध कैदी या घटनेमध्ये काय आहे तर जीवितहानी झालेली होती. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 9 असेल आपला. खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने राज्याचे विलिनीकरण करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करणे सुरू ठेवले? खालीलपैकी कोणी खालसा पद्धतीने तर राज्याचे विलिनीकरण करून ब्रिटिश कंपनीची जी सत्ता आहे ही मजबूत करणे सुरू ठेवलेले होते? तर बघा या ठिकाणी काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन कुठला असणार आहे? तर होता बघा तो ऑप्शन सी, लॉर्ड डलहौसी. तर लॉर्ड डलहौसी याने काय आहे खालसा पद्धतीने राज्याचे विलिनीकरण केले आणि ते करून ब्रिटिश कंपनीची सत्ता मजबूत करण्याचे काम सुरू ठेवले. प्रश्न क्रमांक 10 बघा. ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता? ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग खालीलपैकी कोणता होता? तर तो येईल बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए, वुड्स. तर कोण होता? वुड्स. तर वुड्स हा ब्रिटिशकालीन भारतीय शिक्षणाबाबत विचार करणारा पहिला आयोग या ठिकाणी म्हणता येईल. प्रश्न क्रमांक 11 येईल आपला. जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली होती? तर बघा 4 ऑप्शन आपल्याकडे आहेत. त्यापैकी योग्य ऑप्शन कुठलं असणार आहे आपलं? तर जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटरची स्थापना होती बघा ऑप्शन क्रमांक सी, सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12 आहे. प्रश्न क्रमांक 12 येईल आपला. कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्षे भारतासोबत व्यापार करण्याची संधी दिली होती? कोणी ईस्ट इंडिया कंपनीला 15 वर्ष भारतासोबत व्यापार करण्याची संधी या ठिकाणी दिलेली होती? कोण होतं बघा ते? तर ते होतं बघा ऑप्शन क्रमांक डी, राणी एलिझाबेथ. कोण? राणी एलिझाबेथ. प्रश्न 13 बघा. प्रश्न 13 होईल तुमचा. 1857च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते? 1857च्या उठावानंतर नेपाळला खालीलपैकी कोण गेले होते बघा. 4 ऑप्शन आपल्याकडे आहे. मंगल पांडे, राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे आणि नानासाहेब. तर यापैकी होतं बघा योग्य ऑप्शन क्रमांक डी, नानासाहेब. तर नानासाहेब हे जे होते 1857च्या उठावानंतर नेपाळला गेलेले होते. प्रश्न क्रमांक 14 होईल आपला. तर हा देखील प्रश्न तुम्हाला बऱ्याचशा वेळा विचारला जातो बघ. तर प्रश्न क्रमांक 14चं बघा. 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते? तर 100% पहिले मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणते होते बघा. कोणते होते मग? तर ते होते बघा ऑप्शन क्रमांक ए, मुंबई अखबार. तर मुंबई अखबार यामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा. मराठी वृत्तपत्र आणि अखबार आपण हिंदीमध्ये म्हणतो, म्हणजे हिंदीमधील शब्द मराठीमध्ये. तर मराठी वृत्तपत्र जर तुम्हाला विचारलं तर मुंबई अखबार, कारण हे दर्पण वगैरे, ज्ञानप्रकाश, प्रभाकर हे सर्व आपल्याला मराठी शब्द या ठिकाणी दिसून येतात. तर आपल्याला पटकन वाटतं, आपल्याला लगेच वाटतं की दर्पण, पण ते नाही. पहिलं जे पूर्ण 100% मराठी वृत्तपत्र होतं ते मुंबई अखबार. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 15. तर लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला होता? तर लोकमान्य टिळक यांचा जन्म खालीलपैकी कोठे झालेला होता बघा. तर आपण बऱ्याच वेळा जवळपास आतापर्यंत बऱ्याच वेळा जे आहे ते ऐकलेलं असेल. टिळकांची जयंती ज्यावेळेस असते तर लहान मुलापासून सर्व जे म्हणत असतात
तर कुठे ऑप्शन सी बघा, चिखली या ठिकाणी. जसं चिखलातून कमळ उगवतं तसं चिखली या ठिकाणून लोकमान्य टिळक यांचा उगम झालेला होता असं बऱ्याच वेळा आपण ऐकलेलं असेल. तर चिखली या ठिकाणी जे आहे ते लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला होता. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या भागातील काही महत्त्वाचे जी केमधील इतिहासाचे जे 15 प्रश्न आहेत ते वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. कंटिन्यूस ही सिरीज तुमची चालू असणार आहे. एक क्विक रिव्ह्यू आपण ज्याला म्हणतो किंवा रिव्हिजन, एक क्विक तुमची आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो. कारण 2-4 दिवसामध्ये जी एक्झाम आहे त्या अगोदर आपले महत्त्वाचे प्रश्न जे आहेत ते कव्हर यामध्ये व्हायला हवे. त्यासाठी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा, शेजारी बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. कोणतीही तुम्ही एक्झाम या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह देत असाल त्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण यामध्ये घेत असतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो आणि शेअर करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.